हर हर महादेव। नुकताच प्रयागराज येथे महाकुंभ पार पडला। आपल्या संस्कृती, सभ्यतेचे आणि परंपरेचे हे सर्वोच्च एकत्रीकरण होते। देशातील 65 कोटी हिंदू एका ठिकाणी येतात आणि त्रिवेणी संगमावर स्नान करतात, हे जगाला कोड्यात टाकणारे आहे। अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम, तसेच नंदनगरीतील अन्य समविचारी संस्था व संघटना, आमदार डॉक्टर विजयराव गावित, शिरीष चौधरी, रवींद्र चौधरी, विक्रांत मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाकुंभमधून त्रिवेणी संगमाचे तीर्थ कलशात भरून आणले। सोबत तापी आणि नर्मदेचे जल सुद्धा आणले आणि ज्यांना महाकुंभात जाता आले नाही त्यांच्यासाठी जलपूजनाची संधी नंदुरबारमध्ये उपलब्ध करून दिली। त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। पवित्र पंचनद्याचे जल आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देतात। रूढ अर्थाने तीर्थ कलश पूजन हा धार्मिक कार्यक्रम असला तरी सुद्धा यातला खरा भाव हा सामाजिक आहे, समरसतेचा आहे। या नंदुरबार महाकुंभ तीर्थ कलश पूजन सोहळ्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अनुलोम संस्थेला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।